नमस्कार मित्रांनो, स्वराज जॉब्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघू शकता मित्रांनो, दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्डमार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे मित्रांनो. आणि म्हटलं तर भारत सरकारची ॲडव्हर्टाइजमेंट आहेत. बघा कुठल्या पोस्ट आहेत बघू शकता. सिव्हिल आणि मेकॅनिकलच्या पोस्ट आहेत मित्रांनो, आणि फक्त ग्रॅज्युएशनच्या बेसवर पोस्ट आहेत, परंतु त्याच्या फील्डच्या मित्रांनो. आणि हा फॉर्म ऑनलाईन प्रकारचा राहणार आहे. आणि याची फॉर्मची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनल अपलोड केलेली आहे. आणि याची पात्रता काय आहे यासाठी संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. ही आहे ती ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट मित्रांनो. बघू शकता, दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्डमार्फत आहे आणि म्हटलं भारत सरकारची आहे. आणि म्हटलं हा ऑनलाईन प्रकारे फॉर्म राहणार आहे मित्रांनो. फॉर्मची डेट बघू शकता, 15 जुलै 2026 पासून तर 14 ऑगस्ट 2026पर्यंत हा फॉर्मची डेट राहणार आहे मित्रांनो. आता कुठल्या पोस्ट आणि पात्रता काय आहे बघूया. बघा मित्रांनो, पहिली पोस्ट आहे म्हटलं तर असिस्टंट इंजिनिअरिंग, ते पण सिव्हिलमध्ये. ग्रुप 7ची पोस्ट आहे मित्रांनो. आणि कॅटेगरी वाईज इथे जागा दिलेल्या आहेत बघा. आणि पात्रता बघा, फक्त डिग्री मागितली आहे, ते पण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मित्रांनो. बघा दुसरी पोस्ट आहे म्हटलं तर असिस्टंट इंजिनिअरिंग, ते पण मेकॅनिकलमध्ये आहे. आणि लेवल 7ची पोस्ट आहे मित्रांनो. कॅटेगरी वाईज इथे जागा दिलेल्या आहेत. आणि इथे फक्त डिग्री मागितली आहे, ते पण मेकॅनिकल इंजिनिअरिंगची मित्रांनो. नंतरची पोस्ट आहे ज्युनियर इंजिनिअरिंग, ते पण सिव्हिलमध्ये. आणि बघू शकता लेवल 6ची पोस्ट आहे. आणि कॅटेगरीज पण इथे जागा दिलेल्या आहेत. इथे बघा मित्रांनो, डिग्री मागितली आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, किंवा म्हटलं तर 3 वर्षाचा डिप्लोमा पण चालेल तुमचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा मित्रांनो. बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये. आणि लेवल 6ची पोस्ट आहे मित्रांनो. कॅटेगरीज इथे जागा दिलेल्या आहेत. आणि यामध्ये बघू शकता डिग्री मागितली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये, आणि 3 वर्षाचा डिप्लोमा पण चालेल मित्रांनो. मित्रांनो बघा, वयामध्ये कॅटेगरी वाईज सूट आहे, हे तुम्ही बघू शकता. मित्रांनो बघू शकता, यामध्ये एक्झाम फीजबद्दल किती आहे, ₹850 एक्झाम फीज आहे मित्रांनो. आणि मतलब नॉन रिफंडेबल राहणार आहे. आणि कुणाला सूट आहे बघा, फिमेल, SC ST कॅन्डिडेट, आणि म्हटलं तर अपंगांना, नंतर विधवांना, डायव्हर्स झालेल्या महिलांना सूट आहे मित्रांनो. बघू शकता. बघा मित्रांनो, इथे सिलेक्शन प्रोसेस दिलेलं आहे आणि कशा प्रकारे राहणार आहे, चारही पोस्टची तुम्ही बघू शकता. यामध्ये बघा, यांनी सांगितले आहे CBT एक्झाम राहणार आहे 120 मार्कांसाठी, आणि म्हटलं तर 120 मिनिटांमध्ये पण. आणि म्हटलं तर बायलँग्वेज राहणार आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये मित्रांनो. आणि या पोस्टसाठी कुठल्याही प्रकारचा स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यू राहणार नाही मित्रांनो. डायरेक्ट सिलेक्शन आहे. मित्रांनो बघू शकता, एक्झाम पॅटर्न पण दिलेला आहे, कशा प्रकारे एक्झाम पॅटर्न राहणार आहे, म्हणजे ते पण सेक्शन वाईज राहणार आहे मित्रांनो. आणि किती मार्कला कुठला सब्जेक्ट आहे हे पण यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि प्रत्येक सेक्शनचा सिलेबस दिलेला आहे मित्रांनो. याची PDF जी आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे टेक्निकलची ॲडव्हर्टाइजमेंट होती. तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे रिलेटेड आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की पोचवा मित्रांनो. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर या फॉर्मची संपूर्ण माहिती आणि PDF अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आणि फॉर्मची लिंक पण दिलेली आहे, कुठून फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. अशाच नवीन अपडेटसाठी स्वराजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.